मॉर्निंग सर्वांना. आणि आपण कालचा मुक्काम कॅन्डी या ठिकाणी होता आपला. आपण आता ब्रेकफास्ट घेण्यासाठी खाली आलो आहे. आज आपण अजून एका ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत. ते म्हणजे सीतामाईंचं मंदिर अशोकवय, की ज्या ठिकाणी सीतामाईंना ठेवण्यात आलं होतं. तर तुम्ही पाहिलं तर एकदम श्रीलंका म्हणून जे हॉटेल आहे जिथे आमची व्यवस्था होती. ते प्रकार, चहाचे प्रकार, त्याच्यानंतर बॉइल्ड एग्स, बेकरीन्स, ग्रेवी टोमॅटो, मिल्क राईस, डोसाज, बटर नूडल्स, बॉइल्ड मॉनिक. रात्री हॉटेलला स्टेला होतो. जर समोर पाहिलं तुम्ही त्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना काल सनसेटचा आनंद देखील घेतला आहे. त्याचप्रमाणे पुढे एक उंचीवरती गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला दिसते. आणि हे कॅन्डी शहर ज्या लेकच्या बाजूला बसलं आहे. जर तुम्ही स्विमिंग पूलच्या समोर पाहिले ते ह्या बाजूला, तर तुमच्या लक्षात येईल इथनं त्या लेकचा संपूर्ण व्ह्यू आपल्याला दिसतोय. तुषार, Hello. here today we have go. Today we will go around Candy City tour. Yeah. And also Botanical Garden. Then we move to New area. New area. Yeah. So that time on the way they have the Hanuman temple also. Okay. We go there. Ashokwan, Yes. Sitama Mandir. Yeah. Okay. Now let's go for city tour. शहराची जी ओळख आहे हे कॅन्डी शहराची, कॅन्डी लेक म्हणून. ह्या लेक जर तुम्ही पाहिलं तर या डोंगरावरती सुंदर असं लेक आहे. याकडे असा रस्ता, बायकर्स कॅन्डीमधल्या साईड साईडला आलो आहे. तर हा दुसरा साईड सीन आहे इथला. वूड क्रायविंग जर तुम्ही पाहिलं की तर कशा पद्धतीने क्रायविंग करतात. शहरातील मेन स्ट्रीट आहे. जर तुम्ही पाहिलं रस्त्याच्या कडेला कोलंबो नंतरची ही कॅन्डी हे महत्त्वाचं शहर आहे श्रीलंकेमधलं. कॅन्डी शहरातील लोकल मार्केटला आपली व्हिजिट आहे. मार्केटमध्ये हे हिंदू टेम्पल आहे इथे, जिथे आपण आत्ता जाणार आहोत. मंदिरामध्ये हे पहिलं मंदिर होतं हिंदू टेम्पल, जे आम्ही प्रवासामध्ये पाहिलं. इथे गणपती बाप्पा, त्याप्रमाणे संतोषी माता, अशा विविध देवतांच्या मूर्त्या होत्या. आणि त्या ठिकाणी आपल्याकडे होती तशी आरती आणि नंतर गंध. तर हे या श्रीलंकेमधलं जे टेम्पल होतं कॅन्डी शहरातलं ते पाहिलं आहे. आज की पार्टी तुषार की तरफ से. श्रीलंकेमधील सर्वात उंच असलेली बिल्डिंग आंबोलवा हा प्रवास आपण करतोय. कोलंबोचा जसा जगातलं सगळ्यात उंच टॉवर आहे त्या पद्धतीची बिल्डिंग आहे. पण या ठिकाणी लिफ्ट वगैरे काही व्यवस्था नाही आहे आणि आपली गाडी देखील आपल्याला खूप लांब लावावी लागणार आहे.
तिथे काही तिकीट्स आणि तिथल्या काही लोकल टुकटुकच्या साह्याने आपल्याला त्या बिल्डिंग्सपर्यंत जायचं आहे. अजून एक वेगळा असा टास्क आपल्याला इथे आहे. आंबुलवाड टॉवर म्हणून आहे. याची उंची अंदाजे 3,356 समुद्र सपाटीपासून त्याची उंची आहे आणि त्याची हाईट 55 मीटरची आहे. मी कालला जो टॉवर तुम्हाला दाखवला होता, हा टॉवर तुम्ही पाहू शकता. इथे गाडी पार्क करणं कंपल्सरी आहे. इथून पुढे त्यांच्या गाड्या आहेत, त्याचं वेगळं तिकीट आणि टॉवरला गेल्याच्यानंतर पुन्हा एकदा वेगळं तिकीट. एक सुंदर असा अनुभव टॉवरच्या माध्यमातून घेतला आहे आणि तुम्ही बघू त्या स्पॉटला आपण होतो, ते आपण हा टॉवर चढलोय आणि आता आपल्याला जायचं जवळपास त्या स्पॉटला खालच्या रोडच्या. ओके, सुंदर अनुभव होता. वरती एकदम प्रचंड वारं आहे, वाऱ्याची दिशा फिक्स आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी आता तुम्हाला दिसत असेल की सूर्याच्या अपोजिट बाजूनी वारं जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे उतरताना खूप आणि एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतोय, 2 माणसं जाऊ शकत नाही. अंदाजे तिथपर्यंत 10 फ्लोअर आहेत. तिथून त्याची उंची मी सांगितली होती मागाशी त्याप्रमाणे. चला आता जाऊया आपल्या नेक्स्ट ठिकाणी. म्हणजे आता जसं ज्या पद्धतीने आपल्या केरळला चहाचे बागान आहेत, तसे इथल्या चहाच्या बागांमध्ये आपण जाणार आहे, कारण आपण आता उंचीच्या ठिकाणी आहोत. त्यानंतर आपण अशोकवन त्या ठिकाणी सीतामाईंना ठेवलं होतं त्या ठिकाणी जाणार आहोत. टॉवर चढून खाली आल्याच्यानंतर मला माझा वीक पॉईंट दिसला, ते म्हणजे कॉफी. आणि मी आता एक टॉल कॉफीचिनो ऑर्डर केलेली आहे. सुंदरसा कॅफे. तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कॅपेचिनो शॉर्ट 1090, टॉल 1170 आणि ग्रँड 1550 या पद्धतीचा रेट या ठिकाणी आहे हॉटेल्सला. हो, which three types of teas in Sri Lanka? Black tea, green tea, and white tea. श्रीलंका टूर गेले 4 दिवस करतोय, पण एकही दिवस सनसेट पाहण्याची संधी मिळाली नाही. पण सनसेटच्या वेळेस होणारं जे सुंदर स्काय ते काल देखील खूप सुंदर होतं आणि आज पण तुम्ही पाहू शकता.
इतका सुंदर नजारा या चहाच्या बागांमधून आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार. आणि प्रचंड थंडी आहे. चायच्या बागांच्या नंतर आले एका उंच टेकडीच्या नंतर या निब्रोलियाला आपण पोहोचलोय. तुम्ही जर पाहिलं अतिशय सुंदर हॉटेल आसुदा सापवांच्या टीमने बुक करून दिलंय. या हॉटेलमध्ये आजचा आपला स्टे असणार आहे. आणि थंडी म्हणजे कोकण फिरलो आणि महाबळेश्वरला चढलो की ज्या प्रकारची थंडी असते त्या प्रकारची थंडी या ठिकाणी आहे. आजचा मुक्काम आपला याच ठिकाणी असणार आहे आणि उद्या आपण इथले साईट सीन करून पुढचा प्रवास सुरू करणार आहे. तर आज दिवसभरामध्ये आपण पाहिलेल्या गोष्टी कॅन्डीपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर कॅन्डी साईट सीन, कॅन्डीचं मार्केट, त्याच्यानंतर आपण आलो पुढे. ह्या सर्व गोष्टी पाहून आपण या ठिकाणी पोहोचलोय आणि आपल्या सर्वांना गुड नाईट.